परंतु कधीच असणाऱ्या प्रस्तावितांना त्या गोष्टीचा असणारा घाम फुटत नाही. त्याचं कारण मॅनेजमेंट. त्यांच्याकडे काय मॅनेजमेंट आहे? तर त्यांच्याकडे एकच मॅनेजमेंट आहे. कुठलाही माणूस असला तर त्याला अंधारात वेगळं बोलतोय आणि उजेडात वेगळं बोलतोय. हे असणाऱ्या भारताच्या लोकशाहीसाठी भयंकर घातक आहे. लोकशाहीमध्ये मतदार हे असणारा राजा आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की मतदार हा असणारा राजा आहे. ह्या पुढचा राजा कुठल्याही असणाऱ्या आईच्या पोटात जन्मणार नाही, तर तो मतपेटीतून जन्मेल. आणि यासाठी असणारी लोकशाही आहे. मग आमच्या इकडे मोहोळ तालुक्यामध्ये बाळराजे जन्मतात, अजिंक्यराजे जन्मतात, राजे पाटील जन्मतात आणि बाबाराजे जन्मतात. अरे सामान्य लोकांचा, शेतकऱ्यांच्या मुलांना काय असणारा वाटणं आहे का नाही? किती दिवस आपण असणारे गुलामगिरीत राहायचा, किती दिवस अन्याय सहन करायचा? यासाठी कोण जर दंड थोपटतोय तर त्या पाठीशी उभा राहा. हे असणारे या जनतेचं काम आहे. तुम्ही जोपर्यंत आमच्या बरोबर येत नाही तोपर्यंत अभिजित दादा सारखा, बाबा पाटला सारखा, जय रावळे सारखा, अजय सारखा किंवा आमचे मार्गदर्शक दामोदरे सारखा आणि सज्जन भाऊ सारखा असणारा कार्यकर्ता त्या ठिकाणी निर्माण होणार नाही. या 52 गावांची अवस्था बघा. या 52 गावात रस्ता आहे, ना पाणी आहे, ना विद्युत आहे. अहो आपल्याकडे कुठली सोय नाही, परंतु आमच्या भागामध्ये 2 कारखाने आहेत, एक सूत मिल आहे. आम्ही सक्षम आहोत. आमच्याकडे कॅनल आहे, नदी आहे भीमासारखी. परंतु आम्हाला आमचा नेताच नाही. तुमच्याकडे सैनिक असून उपयोग नाही, तर नेपोलियन बोनापार्ट सारखा एखादा सेनापती असण्याची गरज आहे. सेनेपेक्षा सुद्धा सेनापतीचा असणारा मुख्य असतो. तशा प्रकारचा आमच्याकडे आता सुशिक्षित एक लॉ कॉलेज असणारा, लॉ कॉलेज सांभाळणारा, एक शैक्षणिक संस्था सांभाळणारा, गेमी सांभाळणारा आणि त्याचबरोबर स्वतः असणारा कायद्याचं तज्ञ अशा प्रकारचा अभिजित दादा डोबळे यांच्यासारखं नेतृत्व आहे. दुसरी गोष्ट त्यांच्याकडे की ते आयटी क्षेत्रातून इंजिनियर आहे, म्हणजे ते असणारे सुशिक्षित आणि क्वालिफाईड अशा प्रकारचा युवक म्हणून आमच्या मतदारसंघातून आहे. आम्ही इतक्या दिवस असणारा अभिजित दादा या भागात संघर्ष केला, परंतु आम्ही कुठे तर कमी पडत होतो. परंतु या निवडणुकीची भाषा मी सांगायची म्हटली तर अभिजित दादा, मी, अजय, आमची असणारी टीम त्या ठिकाणी गेलेली होती आणि त्याच असणाऱ्या मुंबईमध्ये वायसी सेंटरला असेल किंवा सिल्वर ओकला असेल, आम्ही अनेक वेळेस पवार साहेबांच्या मीटिंग घेतल्या. अनेक वेळेस त्यांना कानावर घातलं की त्यावेळेस अभिजित दादा डोबळे यांच्यासारखा उमेदवार आम्हाला दिला पाहिजे, सक्षम उमेदवार झाला पाहिजे. अनेक वेळेस मला विचारले की बाबा, अभिजित दादा होते, सोमेश आबा होता आणि संजय अण्णा हे पण होते. सुप्रिया ताईंना मी स्वतः बाजूला घेतला आणि विचारलं, ताई त्या तालुक्यात चुकीची गोष्ट चालली आहे. माझ्यासारखा पवार साहेबांवर निष्ठावंत कार्यकर्ता, कट्टर समर्थक आज पवार साहेबांचा पुरोगामी शाहू फुले आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन आणि यशवंतराव चव्हाण सारख्या असणाऱ्या नेत्याचा आदर्श घेऊन या तालुक्यात नव्हे तर महाराष्ट्रात मी फिरत आहे. परंतु ताई, माझ्या तालुक्यामध्ये या वेळेचा असणारा उमेदवार हा स्थानिक असावा आणि सक्षम असावा, तो वैचारिक अशा प्रकारचा असावा. या सगळ्या गोष्टी म्हटल्यानंतर ताई म्हणजे तसंच करणार आहे बाबा. यानंतर असणारे दादा त्या ठिकाणी होते, अभिजित दादा. मी म्हटलं ताई तसं नाही, तर या तालुक्यामध्ये जे काय चाळीस चोर अलिबाबा ही असणारी पुढे त्या असणाऱ्या राजकारणात 40 चोर आले आणि राजन पाटील या असणाऱ्या सर्व टोळीचा अलिबाबा झालेला आहे. हे असणारं लक्षात ठेवा. हा अलिबाबा एकटाच महिला पाहतोय, त्याला कोणाला पाहायचा नाही. आणि ह्या 40 चोरांना बाबा पाटील, अजय कुमार असणारे, शाहीर रावळे, अभिजित डोबळे सारखा असणारा प्रामाणिक आणि सच्चा जनतेचं कार्य करणारा, सामान्य लोकांमध्ये सत्तेची बाजू घेणारा, अन्याय विरोधात दंड थोपटणारा कार्यकर्ता नको आहे. त्यांना असं नेतृत्व नको आहे, तर ह्यांना चाटुगिरी करणारे नेतृत्व पाहिजे. हे बळीराम काकांचं सुद्धा नाव सांगितलं पवार साहेबांना की साहेब बळीराम काका हे आपले नाही. बळीराम काका पहिलेच पडलेले आहेत. त्यांनी राजन पाटलाच्या असणाऱ्या घरी पाणी व्हायचं ठरवलेलं आहे. आणि हे माझं आजचं म्हणणं नाही, तर अनेक वेळेस असणाऱ्या मी पवार साहेबांच्या कानावर, जयंत पाटलांच्या कानावर, सुप्रियाताईच्या कानावर, रोहित दादाच्या कानावर एक कट्टर कार्यकर्ता म्हणून घातलं. मी अनेक वेळेस असणाऱ्या त्यांना सांगितलं, त्या निवडणुकीत सुद्धा सांगितलं की बाबा त्या राजू खरेला काही तिकीट चालले, ते राजू खरेचं तिकीट उमेश असेल, विजयराज डोंगरे असतील किंवा बळीराम काका असतील, त्यांनी
देण्याच्या अगोदरच पैसे उचल घेतली. राजन पाटलांनी यशवंतराव ची उचल पहिली घेतली होती. त्यांना अभिजित नावाचा मुलगा होता. मी त्यावेळेस अभिजितला परत एक दिवशी भेटलो आम्ही आणि त्यावेळेस सांगितलं, अभिजित दादा तुमची जी परिक्रमा आहे त्याचा नारळ हा काय फुकट फुटला का पैसे देऊन फुटला होता नक्की मला सांगा. अभिजित दादा म्हणजे बाबा तसलं काय नाही. मग मी म्हणलं हे माणूस तुम्हाला 20-25 वर्ष झालं कायमचा व्याप फुटला आणि कायमचं तुझे भावना देत असताना तुम्ही तुमच्या कार्यक्रमालाच कसं काय आला. मी छेडलो होतं ते म्हणजे तसं काय पण तसं काय घडलं नाही हे आपण मान्यच केलं. कारण का दुसरा दिवस उजळला बुधवार होता आणि 6 तारीख होती एवढं मला आठवत आहे. दुसरा दिवस गुरुवारचा होता. त्या दिवशी काही शांत राहिले पण सोमवारी सकाळ माझ्या असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस ग्रुपला फोटो आला. त्यामध्ये राजन मालक यांनी यशवंत दादा आदरणीय अजित दादा यांच्या असणाऱ्या भेटीला सकाळ होते. मी विचार केला आणि 2 वेळाच कशी काय मिळून काल तर असणारा परिक्रमेचा नारळ पडलाय. आज सकाळी शुक्रवार उजळणार आहे तोपर्यंत देवगिरी रोड कशी काय. तर अभिजित दादा मी एकच सांगतो तुमचा नुसता असणारा त्यांनी चुनूक दाखवली आणि जे 5 वर्षाचा असणारा रिचार्ज आहे ते यशवंत मानेचा सौदा होता. तो असणारा रिचार्ज पूर्ण राजन पाटलांनी ह्या 5 वर्षाचा करून घेतला. त्याची ठरलेली असणारी दिलागिरी घेतल्याशिवाय यशवंत माने तुला तिकीट भेटणार नाही हे आम्हाला कळालं. आणि हे असणारे जे जाहीर चोर आहेत त्यांनी पण असणारी दिलागिरी घेतली आणि मी पवार साहेबांना सांगितलं. मग त्यानंतर अभिजित दादाचा आणि लक्ष्मीकांत ढोबळे सरांचा जाहीर प्रवेश केला. सुप्रियाताई मला भेटल्या आणि रोहित दादा सुद्धा मला म्हटले की अभिजितचं नाव आपण 1 तास 2 तासात जाहीर करून घेणाऱ्या लिस्टमध्ये जाहीर करू. बाबा काही काळजी करण्यासारखं नाही. परंतु यांना हीच गोष्ट खटकली की राजू खरेच असलेलं तिकीट आम्ही मागत असताना सगळे तालुक्यातील नेते मागत असताना एक बाबा पाटलासारखा एक कट्टर कार्यकर्ता या तिकिटाला विरोध करतोय आणि म्हणतोय की स्थानिक नेतृत्वाला संधी द्या. अभिजित ढोबळे सारख्याला द्या. पट्टा सोमेटला द्या. तो पण वाद आलाय. म्हणजे मी कुणालाही असं म्हटलं नाही की ह्यालाच द्या. हे अभिजित दादा तिथं आहे अजय पवार तिथं. तर हे सगळ्यात सत्य वस्तुस्थिती आहे. म्हणजे माझं असणाऱ्या पवार साहेबांमधलं प्रेम आहे. परंतु ही गोष्ट त्यांना पटली नाही आणि मग तिकीट कॅन्सल झालं. तिकीट कॅन्सल झालं. अभिजित दादांना कळालं की आपलं तिकीट कापलं गेलंय. तरी पण अभिजित दादांनी मोठं मन केलं की रमेश कदमच्या मुलीला भेटलाय. काय हरकत नाही. एक शास्त्रज्ञ मुलगी आहे शिकलेली मुलगी आहे आणि आपल्या महाराष्ट्राचा विचार जिजाऊचा आहे अहिल्याचा आहे आणि सावित्रीबाई फुलेंचा आहे. आज ज्या असणाऱ्या माझ्या महिला सर्व या ठिकाणी आले त्याचं असणारं मुख्य योगदानच आहे त्या अहिल्याचं आणि सावित्रीचं आणि जिजाऊचं. त्याशिवाय या असणाऱ्या महाराष्ट्रातील स्त्रियांचं जे काही योगदान हे कधीही टाळता येत नाही.